सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक रोड भागातील जय भवानी रोड डायमंड नगर येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने 9 जुलै रोजी रात्रीच्या वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांना व प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सम्राट संदीप भालेराव वर्ष 16 राहणार डायमंड नगर जय भवानी रोड हा मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने रात्रंदिवस मोबाईल गेम मध्ये व्यस्त असायचा। गेम मध्ये तो पैसेही लावून खेळत होता। पैसे हरल्याने त्याने गळफास घेतल्याची माहिती पुढे येत आहे। आज दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 1 वाजता त्याची आजी व आत्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। तसेच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी या घटनेविषयी माहिती देऊन पालकांना आवाहन केलंय। नाही आई म्हणे काहीच नाही करीत बोलला मला तुम्हाला काय माहिती काय करतोय माहिती नाही। मोबाईल कधी घ्यायचा? मोबाईल रात्रीचा जे संध्याकाळचा आणि काही 7 वाजता आणि घ्यायचा। त्याच्यावरून पण तिघ जण होते त्यांचे भांडणं व्हायचे मोबाईल वरून। थोडा वेळ तो घ्यायचा थोडा वेळ नंतर रात्रीचा घ्यायचा तो 9-10 वाजेपर्यंत रूम मध्येच असतंय का? इथं झोपायचं इथं बसायचं। ज्या दिवशी घडला तो कुठे होता? तो 1 वाजेपर्यंत इथंच होता। इथं मी झोपते त्याच्या आई आणि रात्रीचे मग 1 वाजता तो इथं झोपला होता। मी झोपली टीव्ही बंद करायला लावली त्याला टीव्ही बंद केली। त्याच्यानंतर मला झोप लागून गेली। मला माहितीच नाही तो कधी वरती गेला। झोप लागली मला। मी सकाळी 4ला चार्लीची चाय दादा नाही आहे ती पोरगी इथं झोपली। म्हटले कुठे गेली तर म्हणे ती इथं झोपली। म्हटले मग दादा कुठे? मग दादा वरती झोपला। बस एवढंच। सकाळी 8 वाजता मी उठले। तिने आंघोळीला पाणी ठेवलं होतं। आंघोळीला चालली ती पण वरती गेली। त्याचे काका वरती झोपले। तो उठला आणि त्याने वरती त्याचं लक्ष गेलं दरवाज्यासमोर लक्ष गेलं त्याचं। त्याला वाटलं हा काय करतोय तिथं पाय त्याचे दिसले फक्त। हा काय करतो म्हणे एवढं सकाळी सकाळी म्हणून त्याने दरवाजाकडे असं जाऊन बघितलं तेव्हा तो जोर जोर तो ओरडायला लागला। काही सांगितलं नाही काहीच नाही काही बोलला पण नाही आम्हाला। रात्री कोणाशी बोलला होता का? रात्रीचा झोपायच्या वेळेसच त्याने बस 1 वाजता मी त्याला बोलले टीव्ही बंद कर म्हटले बस। तो गेम खेळत असताना त्याला काही आर्थिक फायदा वगैरे काही अकाउंटला पैसे काहीच नाही। मोबाईल त्याच्या आईकडे होता। खर्चासाठी पैसे तुम्ही द्यायचे? नाही खर्च काहीच नाही त्याला। तो काय खाय प्यायचं असलं तर त्याच्या आईच्या हात होते फोन पेला काय 1000-1200 रुपये नाही जास्त बाकी काहीच नाही। आम्हाला काहीच माहिती नाही। काय बोलत होते? 10:30 वाजेला मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता रात्री त्या रात्री। पण असं काही वाटलंच नाही का तो असा करेल म्हणून। माझी चांगला बोलला याच्याशी बोलला आम्हाला सगळं ते दाखवत होता बाहेर जाऊन त्याच्याशी बोलला। तसं त्याचं काही वाटलंच नाही का तो असा करणार आहे का काय काहीच नाही झालं। मला पण सकाळी 8लाच कळालं। त्याच्याकडे पैसे असायचे तुम्हाला माहिती? पैसे थोडेफार असायचे। आता विचारलं नाही का? विचारलं होतं त्याला। मग घरातल्या मम्मी देती असं थोडंफार 100-50 तर कोणी पण देत ना खर्चायला लेकरांना। आता तो त्याच्यात काय करतो ते आपल्याला काही माहिती नाहीये ना। आईचा मोबाईल तो रात्रीचा घेतो त्याच्यात आता तिचं फोन पे आता ते लाडक्या बहिणी मोठीनी पण तिचं आधी बंदच होत। त्याच्यामुळे ते केलं ते पैसे असतील त्याच्यामुळे खेळला का काय ते पण आम्हाला नाही माहिती। ते फोन चेक केला काही त्याच्यात मेसेज आहे का काय त्याच्यामुळे बघायला गेलं त्याच्यात कळालं की ते काहीतरी डेबिट झालंय। त्याच्यावरून ते काही सांगता नाही येत। काय मेसेज आलाय का बँकेचा? काहीच नाही। ते पोलिसांनी फोन घेऊन गेलेलं ना त्याच्यामुळे काहीच आम्हाला माहितीच नाही। काय वाटतं तुम्हाला कशामुळे केलं असेल? त्याच्या अकाउंट मधून 4-2 रुपये हॉटेल काय ते पैसे घरच्यांनी जमवलेले पैसे हरले त्याच्यामुळे अजून काहीच कल्पना नाही सर। रागवतील अशा फक्त धाकाने ते थोडस ते डेबिट झाल्यामुळे आम्हाला ते समजलं का तो गेम खेळायचा याच्या आधी। ते नाही सांगता येत। तो फक्त थोडेफार त्याच्याकडे पैसे राहत असतील तेवढं बस। त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती नाही आम्हाला। अजून जे सांगतील आता ते चौकशीमध्ये समोर येईल त्याच्यातूनच कळलं। काहीच नाही माहिती पहिल्यांदाच घरातून अजून तर काही आमच्या समोर तर काही असं झालं नाही का त्यांनी एवढे पैसे जिंकलाय असं काहीच माहिती नाही अजून। मित्रांचे वगैरे काही
फोन तर मित्रांचे आता कॉन्टॅक्ट मध्ये तर मित्रांचे असेलच तो, पण असे दुसरे कुठले मित्र ते नाही माहिती आम्हाला. शाळेतले मित्र होते असं कोणी मित्र त्याला पैसे देत होते मग ते नाही. पैसे हरले नाही 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 तसं काहीच नाही आम्हाला माहितीच नाही. अभ्यास असता चालू. अभ्यासात हुशार होता पण ते आता दोन विषय राहिले होते त्याच्यामुळं, पण तेच त्यांनी काही ते मनावर कधी घेतलं नाही. तो हसायचा उलट, मी सुटून जाईल म्हणे दहावीच्या. आता परत फॉर्म भरला होता त्यांनी शाळेतून, 15 तारखेला पेपर होते. उपनगर पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 9/7/2025 रोजी एका अल्पवयीन 16 वर्षाच्या मुलाने गळफास घेतल्याबाबत अकस्मात मृत्यूचे नोंद क्रमांक 122/25 दाखल केलेली आहे. मयत मुलाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की सदरचा अल्पवयीन मुलगा हा विंझो नावाचा ऑनलाईन ॲप गेम खेळत होता. त्या गेममध्ये त्याचं आर्थिक नुकसान झालं असल्याचं त्यांचा संशय आहे आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केली असावी असं नातेवाईकांचं म्हणणं असल्याने त्याबाबत आमचा तपास सुरू आहे. अद्याप त्याबाबत खात्री आहे तपासात नाही अजून. काल उपनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी जेल रोड परिसरामध्ये राहणारा सम्राट भालेराव हा 16 वर्षाचा युवक मयत झाल्याबाबतची तक्रार या ठिकाणी आलेली आहे. त्या अनुषंगाने ADR दाखल झालेला आहे. तपास सुरू झालेला आहे. प्राथमिक तपास या ठिकाणी बघितला असता सदर मुलगा हा ऑनलाईन गेमिंग खेळण्याच्या सवयीचा होता. मोबाईल फोनमध्ये तो गेम खेळत होता, परंतु तपास अजून पूर्ण झालेला नाहीये. त्याबाबत अजून अद्यापपर्यंत निश्चित असं कारण सांगता येणार नाही. मॅडम, घरच्यांनी आरोप केलेला होता ऑनलाईन गेम मध्ये पैसे आलेला होता म्हणून आत्महत्या केली. त्याचा मोबाईल ताब्यामध्ये घेतलेला आहे. त्याचा तपास चालू आहे. नेमके ऑनलाईन गेमिंग मध्ये पैसे हारले होते का काय होतं त्याचा तपास अजून प्राथमिक स्टेजमध्ये या ठिकाणी आहे. तो तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील सर्व गोष्टी तपासामध्ये येतील. परंतु या माध्यमाच्या आधारे मी सर्व पालकांना या ठिकाणी एक आवाहन करू इच्छिते की सर्वांनी आपल्या मुलांवरती त्यांच्या स्क्रीन टाइम किंवा मोबाईलच्या टाइमवरती या ठिकाणी लक्ष ठेवावं आणि अशा प्रकारचे प्रकार भविष्यामध्ये घडू नयेत याच्यासाठी सतर्क राहावं. जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.